मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे ब्लाऊजसाठी सुंदर असे लटकन डिझाईन बघणार आहोत। ह्या बाजूने 4.5 इंच आणि ह्या सुद्धा बाजूने 4.5 इंच बरोबर असे मी चौकोनी कापडाचे तुकडे कट करून घेतलेले आहेत। तुम्हाला जेवढे लटकन बनवायचे आहेत तेवढे तुम्ही इथे घेऊ शकता। आता इथे बघू शकता ही उलट बाजू आहे। उलट बाजूने अशी घडी करून घ्यायची आहे आणि शिलाई देऊन घ्यायची आहे। त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला अशी घडी करून घ्यायची आणि परत एकदा आणि पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे। फक्त दोनच बाजूंना बघू शकता इथे अशा पद्धतीने इथे मी शिलाई देऊन घेतलेली आहे। आता दुसऱ्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने अशी घडी करून घ्या। परत एकदा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे आणि पूर्ण अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला अशी घडी करून घ्या आणि परत एकदा अशी घडी करून घ्यायची आहे आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे। फक्त इथे आपल्याला दोनच बाजूंना शिलाई देऊन घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने व्यवस्थित झालेलं आहे। त्याच पद्धतीने इथे सुद्धा हे पूर्ण तयार करून घेतलेलं आहे। आता इथे बघू शकता ही आपली उलट बाजू आहे आणि ही आपली सुईची बाजू आहे, लक्षात ठेवा। आता इथे नॉड बरोबर अशी मध्यभागी ठेवून घ्यायची आहे आणि इकडून अशी घडी करून घ्या आणि पूर्ण बंद करून घ्यायचं आहे। म्हणजे काय होतं, सुईचं करायला सोपं जातं आणि इथे सुद्धा थोडंसं बंद करून घ्यायचं आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे। इथे सुद्धा पूर्ण असं बंद करून घेते। धागे असतील जास्तीचे तर सावकाशमध्ये असे कट करून घ्यायचे आहेत। आता हे लटकन आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने बरोबर असं टोक सुद्धा आपल्या इथे तयार झालेलं आहे। आता ह्याच पद्धतीने आपल्याला इथे सर्व बनवून तयार करून घ्यायचे आहेत। आता ह्याच पद्धतीने इथे मी दुसरं सुद्धा तयार करून घेते। अशी घडी करून घ्यायची आहे आणि पूर्ण बंद करून घ्यायचं आणि परत एकदा त्याच्यावरून एक डबल शिलाई देऊन घेते आणि पूर्ण पॅक करून घेते। धागे असतील तर सावकाशमध्ये एका लाईनीमध्ये असे कट करून घ्यायचे आहेत। आता हे आपण तयार केलेले लटकन आहे, सुईचं करून घेते। पूर्ण टोक फक्त व्यवस्थित काढून घ्यायचं आहे म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसतं। इथे मी पूर्ण टोक असं काढून घेतलेलं आहे, बघू शकता इथे सुद्धा व्यवस्थित झालेलं आहे। सर्व डिझाईन आपल्याला अशाच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे। इथे मी सर्व लटकन अशाच पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत। आता हे आपल्याला इथे सुईचा वापर करून जोडून घ्यायचे आहेत। सर्वात आधी दोरा पूर्ण पॅक करून घ्या आणि आतल्या बाजूने इथे आपल्याला दोरा ओवून घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण पॅक होऊन जाईल। आणि इथे सुद्धा दोरीला म्हणजे लटकन दोरीला सुद्धा आपल्याला थोड्या थोड्या अंतरावरती हे आपल्याला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे। पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आणि धागा कट करून घेते, बघू शकता इथे अशा पद्धतीने। आता इथे दुसरं सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे। आता थोड्या अंतरावरती इथे सुद्धा हे आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे आणि सुईच्या साहाय्याने इथे मी पूर्ण पॅक करून घेते। इथे मी पूर्ण लटकन पॅक करून घेतलेलं आहे। त्याच पद्धतीने हे सुद्धा इथे मी पूर्ण पॅक करून घेते। थोडं थोडं अंतर ठेवायचं आहे म्हणजे दिसायला आणखीन सुंदर दिसणार आहे त्यासाठी। आणि दुसरी सुद्धा लटकन डिझाईन तुम्हाला दुसऱ्या बाजूला जोडण्यासाठी ब्लाऊजसाठी ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे। आता ह्याच पद्धतीने मी थोडं थोडं अंतर ठेवून पूर्ण लटकन डिझाईन जोडून घेते। इथे तुम्हाला जेवढे लटकन ठेवायचे आहेत ना तेवढे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता। आता इथे हे सुद्धा मी पूर्ण असं पॅक करून घेते। इथे बघू शकता सुंदर अशी आपली इथे ब्लाऊजसाठी जोडण्यासाठी लटकन डिझाईन बनवून झालेली आहे। तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघायचे, एकदम अशी सोपी पद्धत आहे। आणि दुसऱ्या सुद्धा बाजूला तुम्ही अशाच
पद्धतीने सुंदर अशी लटकन डिझाईन नक्की बनवून बघायची आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद.